या पूर्वीच्या क्लासला आपण दुसऱ्या प्रकरणातील जी दुसरी संकल्पना आहे समाजशास्त्रीय संकल्पनेपैकी सामाजिक समूहाची संकल्पना यावर आपण चर्चा करू। आज आपल्याला सामाजिक समूहाच्या संकल्पनेची चर्चा करत असताना आपण प्रस्तावना आणि व्याख्यांची चर्चा केली आणि दोन वैशिष्ट्ये सुद्धा आपण पाहिली। आज आपल्याला त्याचा पुढचा भाग पाहायचा आहे। सामाजिक समूहांची जी वैशिष्ट्ये आहेत ते उर्वरित राहिलेली वैशिष्ट्ये आज आपण आजच्या क्लासला पाहणार। सामाजिक समूह कशाला म्हणतात या संदर्भातही आपण चर्चा केली। जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येतात, परस्परांना प्रभावित करतात आणि तेव्हा त्यांचा मिळून सामाजिक समूह तयार होत असतो अशी ऑकबर्न आणि निमकॉफची व्याख्या पाहिली आणि इतर पण काही जणांच्या व्याख्या। त्यानंतर आपण पाहिलं सामाजिक समूहाची वैशिष्ट्ये पाहत असताना दोन वैशिष्ट्ये पाहिली होती। पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं की दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती हे सामाजिक समूहाचं महत्त्वाचं पहिलं वैशिष्ट्य आहे। कारण का तर कमीत कमी दोन व्यक्तींशिवाय कुठल्याही समूहाची निर्मिती होऊ शकत नाही, म्हणून ते महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। दुसरं वैशिष्ट्य आपण पाहिलं होतं आंतरक्रिया, सामाजिक आंतरक्रिया। आंतरक्रियेविना समूहाची निर्मिती किंवा समूहाची निर्मितीची कल्पना आपण करू शकत नाही, म्हणून सामाजिक आंतरक्रिया हे सुद्धा एक समूहाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं आपण पाहिलं होतं। पुढचं जे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आज आपण जे पाहणार आहोत उर्वरित राहिलेल्या वैशिष्ट्यांपैकी तिसरं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे समान उद्दिष्टे। कुठलाही समूह अस्तित्वात यायचा असेल, समूहाची निर्मिती व्हायची असेल, त्या समूहाला आपलं अस्तित्व टिकवायचे असेल आणि समूहाला स्थिरत्व प्रदान करायचे असेल तर कुठलाही समूह हा उद्दिष्टाविना अस्तित्वात येऊ शकत नाही। म्हणून समूहाच्या निर्मितीमध्ये समान उद्दिष्टांची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते। समान उद्दिष्ट नसतील, समूहातील परस्पर सर्व सदस्यांमध्ये जर उद्दिष्टांप्रती समानता नसेल, अभिमुखता नसेल, अनुकूलनता नसेल तर तो समूह अस्तित्वात येऊ शकत नाही। म्हणून कुठलाही सामाजिक समूह अस्तित्वात येण्यासाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण काय असते तर समान उद्दिष्टे असावी। आणि मग जी ही सर्व एकत्रित व्यक्ती येत असतात ह्या सर्वांची जी उद्दिष्टे समान असतात तर ही उद्दिष्टे कशी समान आणि कशा संदर्भातली असू शकतात या संदर्भात एक थोडीशी चर्चा आपण करू आणि या मुद्द्याला अधिक विस्ताराने पाहू। जसं उदाहरण त्या दिवशी मी तुम्हाला देत असताना एक उदाहरण दिलं होतं की एक क्रिकेटची टीम आहे आणि ह्या क्रिकेटच्या टीममध्ये 11 खेळाडू एक संघ म्हणून परस्पर विरोधी संघासोबत खेळण्यासाठी ग्राउंडवर उतरलेले असतात। आपण पाहू उदाहरण घेऊ भारतीय टीम क्रिकेट टीमचे। भारतीय क्रिकेट टीमचे जे सगळे सदस्य आहेत ते एकाच गावचे, एकाच गावातले किंवा एकाच राज्याचे आहेत का? नाही। देशातील 36 राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे वेगवेगळे खेळाडू, वेगवेगळ्या राज्यातले खेळाडू आपल्याला पाहायला। ज्यावेळेस हे खेळाडू एकत्रित खेळत असतात त्यावेळेस त्यांचं पहिलं समान उद्दिष्ट असतं की प्रतिस्पर्धी संघावर आपण सरशी करायचा आणि विजय संपादन करून राष्ट्राचं किंवा देशाचं नाव लौकिक करायचं, संघाचं नाव लौकिक करायचं। आणि खेळणारा प्रत्येक खेळाडू हा स्वतःसाठी टीम मध्ये खेळत नसतो तर संघासाठी खेळत असतो आणि त्या समग्र संघाचं एकच उद्दिष्ट असतं की सामना कुठल्याही अवस्थेमध्ये, कुठल्याही परिस्थितीमध्ये, कितीही संघर्ष झाला तरी आपल्याला चालेल पण तो सामना आपण जिंकायचा। ही जी जिंकण्याचं उद्दिष्ट असतं हे खेळाडूंच्या 11ही खेळाडूंचं समान उद्दिष्ट असतं। असं नाही म्हणत की बॉलिंग टाकणारा बॉलरनी बॉलिंग टाकली आणि त्याच्या बॉलिंगवर, त्याच्या गोलंदाजीवर एखाद्याने फटकार मारला एखाद्या पुढच्या असणाऱ्या प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांनी, तर बॉलर सोडून बाकी जे काही क्रीडा संरक्षक असतात किंवा ज्यांना आपण म्हणतो की फिल्डिंग करणारे इतर खेळाडू असतात ते असं नाही म्हणत की बॉलरनी बॉल टाकला आणि बॅट्समॅननी मारलं तर बॉलरनी जाऊन आणावा किंवा त्यांनीच त्याची फिल्डिंग करावी अशा प्रकारचं असतं का? नसतं। तर सगळे खेळाडू अतिशय जोमानं, तल्लीनतेनं आणि एकाच उद्दिष्टासाठी खेळत असतात की संघ आमचा जिंकला पाहिजे। आणि हे जे समान उद्दिष्ट असतं ते समान उद्दिष्ट समूहाला एकत्रित ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका हे पार पाडत असतात। म्हणून समान उद्दिष्टांविना कुठलाही समूह आपलं अस्तित्व कायम टिकवून ठेवू शकत नाही। आता याच समान उद्दिष्टांमुळे समूहाचं अस्तित्व कसं राहतं? जर उद्दिष्ट समान असतील एकत्रित आलेल्या सर्व सदस्यांची तर यांच्यामध्ये परस्पर विचारांची देवाणघेवाण अधिक चांगल्या रीतीने होते, भावनांची देवाणघेवाण अधिक चांगल्या रीतीने होते
सेंटिमेंटली यांचे जे काही कोऑर्डिनेशन आहे, ही भावना त्यांच्यामध्ये महत्त्वाची वृद्धिंगत होते. भावनात्मक ऋणानुबंध जुळले जातात. त्यानंतर विचारांची देवाणघेवाण ही सारख्या विचारांची लोक एकत्रित आल्यामुळे होत असतात आणि म्हणून समान उद्दिष्टे आहे की कुठल्याही समूहाच्या निर्मितीसाठी आणि समूहाचं अस्तित्व विशिष्ट कालखंडापर्यंत कायम टिकून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. म्हणून कारण का आता आपण पाहतो की पुढं समूहाची वैशिष्ट्ये झाल्यानंतर आपण ज्यावेळेस प्रकार पाहणार आहोत त्यामध्ये हेच पाहणार आहोत की प्राथमिक समूह असो की दुय्यम समूह असो, समान उद्दिष्टांच्या पूर्तीसाठीच ही लोक एकत्रित आलेली असतात. द्वितीयक समूहामध्ये साधारणतः आपण पाहतो की औपचारिक संघटन असतं आणि ह्या औपचारिक समूहातील किंवा औपचारिक संघटनेतील सगळी लोक हे एका विशिष्ट उद्देशपूर्तीसाठी एकत्रित आलेली असतात. म्हणून समान उद्दिष्टांविना कुठलाही समूह आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवू शकत नाही. म्हणून समूहाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून समान उद्दिष्ट हे सुद्धा आपण पाहू शकतो. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे समूहाचं, ते म्हणजे सहकार्याची भावना. समूहातील एका विशिष्ट समूहाचे जेवढे सदस्य असतात त्या सर्व सदस्यांमध्ये सहकार्याची भावना ही ओतप्रोतपणे भरलेली असते. का? जर समूहातील सदस्य एकमेकांना मदत करणारे नसतील, समूहातील सदस्य एकमेकांना मदत करत नसतील, तर समूहाचं अस्तित्व आणि निश्चित उद्दिष्टांची पूर्ती करणं त्या समूहाला शक्य होत नाही. म्हणून सहकार्याची भावना ही उद्दिष्ट साध्यपूर्तीसाठी किंवा उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी समूहातील सर्व सदस्यांमध्ये अतिशय महत्त्वाची असते. जर सहकार्याची भावना नसेल, त्यांच्यामध्ये जर परस्पर कोऑर्डिनेशन नसेल, एकमेकांना मदत करण्याची त्यांची इच्छा नसेल, एकमेकांना सहकार्य करण्याची त्यांची इच्छा नसेल, तर तो समूह आपले उद्दिष्ट निश्चित वेळी किंवा विशिष्ट कालखंडात पूर्ण करू शकणं शक्य नाही. नव्हे त्या समूहाचं अस्तित्वच कायम टिकू शकणं शक्य नाही. म्हणून सहकार्याची भावना ही त्या समूहातील सदस्यांमध्ये असणं अत्यंत आवश्यक असतं. कारण का तर परस्पर सहकार्याशिवाय समूह आपल्या उद्दिष्टांची पूर्तता करू शकत नाही आणि समूहाच्या उद्दिष्टांची पूर्तता जर करायची असेल तर सहकार्य हा महत्त्वाचा घटक आहे. मग आता ह्या समूहातील असणाऱ्या सदस्यांचं जे एकमेकांचं असणारं सहकार्य असतं हे कसं असतं, तर एखादा समूह प्राथमिक असेल तर तिथं प्रत्यक्ष स्वरूपाचं सहकार्य असतं. पण समूह विशाल असेल, समूहाचा आकार मोठा असेल, समूहातील सदस्य हे विखुरलेले असतील, वेगवेगळ्या ठिकाणी ते राहत असतील, तर अशा वेळेस समूहातील सर्व सदस्यांचा प्रत्यक्ष संबंध जर येत नसेल तर अप्रत्यक्ष स्वरूपाच्या संबंधातून सुद्धा ते एकमेकांना सहकार्य करताना आपल्याला पाहायला दिसून येतात. तसं उदाहरण घ्यायचं झालं तर दोन्ही प्रकारच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंधाच्या आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपाच्या सहकार्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतोय की कुटुंब हा प्राथमिक समूह आहे. कुटुंबातील सदस्यांची संख्या ही मर्यादित असते. प्राथमिक समूहाची व्याख्या आपण शिकलो 11वी-12वीला. C.H. कुले सारखा विचारवंत म्हणतो की प्राथमिक समूह कोणत्या समूहाला म्हणावं, की ज्या समूहातील सदस्यांचे संबंध हे सन्मुखी असतात, समोरासमोरचे असतात, घनिष्ठतेचे असतात, आत्मीयतेचे असतात, जिव्हाळ्याचे असतात, आपुलकीचे असतात, स्नेहाचे असतात, एकमेकांसाठी आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे अतिशय जवळीकतेचे असतात. अशा असणाऱ्या लोकांचा जो समुच्चय असतो किंवा समूह असतो त्याला आपण कोणता समूह म्हणतो? प्राथमिक समूह म्हणतो. तर ह्या प्राथमिक समूहाचं अशा प्रकारच्या समूहाचं उदाहरण कोणतं देता येईल आपल्याला? जसं की कुटुंब. कुटुंबातील सर्व सदस्य कसे असतात? घनिष्ठतेचे आपले संबंध असतात, रोज एकमेकांचं आपण तोंड बघणारे असतो आणि म्हणून कुटुंब, मित्रांचा समूह आणि शेजारी या 3 घटकांना C.H. कुले सारख्या विचारवंतांनी प्राथमिक समूहामध्ये यांचा समावेश केलेला आहे. आता आपण कुटुंबाच्या सदस्यांचे पाहू शकतो किंवा हे ठीक आहे, कुटुंबाचे समूहातील सदस्यांचे संबंध हे सन्मुखी असतात, घनिष्ठतेचे असतात, पण मित्र आणि शेजाऱ्यांचा समावेश त्यांनी प्राथमिक समूहामध्ये का केला याच्या संदर्भात आपण विस्ताराने पुढे चर्चा जेव्हा समूहाची प्रकार पाहणार आहोत त्यावेळेस पाहू. पण कुटुंब हे प्राथमिक समूह आहे आणि या कुटुंबातील समूहातील सदस्यांचे संबंध कसे असतात? प्रत्यक्ष असतात, घनिष्ठतेचे असतात, समोरासमोरचे असतात, सलोख्याचे असतात, आत्मीयतेचे असतात, सुख दुःखांमध्ये एकमेकांना सहकार्य करण्याचे असतात. म्हणून आपण पाहतो की एखाद्या कुटुंबातील सदस्याला जर दुःख झालं तर त्या दुःखाचं निरसन करण्यासाठी आणि त्या दुःखद प्रसंगी त्याला सपोर्ट करण्यासाठी सगळे कुटुंबीय हे त्याला कोऑपरेट करत असतात किंवा सहकार्य करत असतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याने यश संपादन केलं किंवा त्याला आनंद झाला तर त्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि त्याला अधिक मोटिवेट करण्यासाठी कुटुंबातील सगळे सदस्य हे एकत्रित येत असतात. म्हणजे सुख असो दुःख असो, सहकार्याची भावना ही समूहातील सदस्यांच्या मध्ये असणं अत्यंत आवश्यक असतं आणि ती भावना असल्याशिवाय समूह आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवू शकत नाही. म्हणून सहकार्याविना समूहाचं अस्तित्व आपण पाहू शकत नाही. मग हे सहकार्य कशा प्रकारचं असतं?
तर साधारणपणे आपण पाहतो की प्राथमिक समूहातील सदस्यांचे जे काही सहकार्याची भावना असते ही एकासाठी सर्व आणि सर्वासाठी एक ही भावना असते. आणि ही असणारी समूहातील सदस्यांची भावना ही समूहाला एकसंघ ठेवण्यामध्ये, समूहामध्ये एकात्मता निर्माण करण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडत असते. म्हणून समूहाचे वैशिष्ट्यांमध्ये सहकार्य हा महत्वाचा मुद्दा आहे असं आपण म्हणतो. आता दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये तोच आहे की म्हणजे सहकार्याच्या भावनेमध्ये एक दुसरं उदाहरण आपण पाहू की जो समूह द्वितीयक संबंधाने तयार झालेला असतो किंवा ज्याला आपण द्वितीयक समूह म्हणतो, की ज्या समूहात, आता द्वितीयक समूह कशाला म्हणायचं तर याची व्याख्या सुद्धा फुलेसारखा विचारवंत म्हणतो की प्राथमिक समूहाच्या अगदी उलट किंवा अगदी विरोधी असणारा समूह म्हणजे द्वितीय समूह किंवा दुय्यम समूह. तर हा दुय्यम समूह कसा असतो तर ज्या समूहातील सदस्यांचे संबंध हे तात्पुरते असतात, घनिष्ठतेचे नसतात, जिव्हाळ्याचे नसतात, आपुलकीचे नसतात आणि केवळ एका विशिष्ट प्रपंचनी किंवा एका विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी ते एकत्रित आलेले असतात. आणि औपचारिक स्वरूपाचे संबंध जिथं असतात, औपचारिक स्वरूपाचे संबंध म्हणजे कसे, कामापुरते तात्पुरत्या स्वरूपाचे जसे संबंध असतात अशा स्वरूपाच्या संबंधाला आपण दुय्यम समूह असं म्हणतो. तर हे जे दुय्यम समूहातील व्यक्तींचे संबंध सुद्धा जरी औपचारिक असले तरी सुद्धा या समूहातील सदस्यांमध्ये सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळते, सहकार्याची भावना पाहायला मिळते. जसं की उदाहरण आपण पाहू की कुठलाही राजकीय पक्ष हे दुय्यम समूहाचं उदाहरण आहे. भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल किंवा कुठलाही पक्ष असो. तसं उदाहरण आपण काँग्रेसचे घेऊ. काँग्रेस हे भारतातील सर्वात, ज्याला आपण म्हणू की सर्वाधिक दीर्घ कालखंड झालेली एक पार्टी आहे आणि जिचा इतिहास हा इतर राजकीय पक्षांपेक्षा अधिक जुना आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. साधारणपणे काँग्रेसचा इतिहास जर आपण पाहिला तर 135 वर्षाचा इतिहास काँग्रेस पार्टीला आहे. एवढा जुना इतिहास कुठल्याही राजकीय पक्षाला आपल्या भारतातील पाहायला मिळत नाही. एल एम ह्यूम नावाच्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली 1885 काँग्रेसची स्थापना झाली. आणि ह्या काँग्रेसच्या एकूण 135 वर्षाच्या कालखंडाचा जर इतिहास आपण पाहिला तर एक मोठा विशाल असा समृद्ध पक्ष आहे आणि या राजकीय पक्षाचे अनेक सदस्य आपल्याला देशभर विखुरलेले पाहायला मिळतात. तर या राजकीय पक्षाने एखाद्या विशिष्ट राजकारणाविषयी किंवा राजकीय भूमिका घेतल्यानंतर किंवा एखादा राजकीय निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाला सपोर्ट करण्यासाठी त्या पक्षाचे सर्व सदस्य सपोर्ट करताना आपल्याला पाहायला मिळतात. जसं की आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या कृषी कायद्यांच्या विरोधात सर्व राजकीय पक्षांनी मिळून मुंबईच्या आझाद मैदानांवर मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये सत्ताधारी असणारे तिन्ही राजकीय पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस, हे सहभागी झाले. तर काँग्रेसच्या असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी किंवा मुख्य पक्षाच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी जर दिल्लीमधून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं तर देशभरातील असणारे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात आणि पक्षादेश मान्य करून आपल्या पक्षाच्या भूमिकेला समर्थन करतात आणि सहकार्य करतात. आता प्रत्यक्षात अशी भूमिका घेणं हे कशाचं धोतक आहे तर हे सहकार्याच्या भावनेचं धोतक आहे. आणि म्हणून आपण पाहतो की सहकार्याची भावना ही अत्यंत महत्वाची असते समूहाचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी. काँग्रेस अध्यक्षांनी भूमिका घेतली आणि त्याच्या भूमिकेला जर पक्षातील असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि त्याच्या सदस्यांनी जर समर्थन नाही दिलं तर काँग्रेस हा सक्षम विरोधी पक्ष म्हणून समाजासमोर येईल का, शक्य नाही. किंवा बीजेपी सत्ताधारी आणि बीजेपीच्या एखाद्या निर्णयाच्या विरोधात जर बीजेपीच्या पक्षाध्यक्षांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जर आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना जर आव्हान केलं आणि त्या आव्हानांना जर प्रतिसाद आणि सहकार्य जर सदस्यांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नाही केलं तर एक राजकीय पक्ष म्हणून बीजेपीला आपले अस्तित्व कायम टिकून ठेवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून कुठलाही जो समूह असतो त्या समूहाला जर आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवायचं असेल तर त्या समूहातील सदस्यांचं सहकार्य ह्या समूहाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी अत्यंत आवश्यक असतं. तर त्याशिवाय समूह आपला उद्दिष्टपूर्ती करू शकत नाही. यात एक दुसरं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. जसं क्रिकेटचं आपण घेतलं की भारतीय संघ आणि भारतीय संघाला प्रतिस्पर्धी संघाने 300 धावांचा लक्ष दिलं जिंकण्यासाठी आणि खेळाडू जे आहेत म्हणजे जे फलंदाज आहेत, फलंदाज बॅटिंग करण्यासाठी उतरले आणि मग एकाच फलंदाज शतक मारला आणि बाकी फलंदाजांनी जर म्हणजे फलंदाजी चांगली नाही केली किंवा बॅटिंग चांगली नाही केली तर संघ जिंकू शकेल का, तर नाही जिंकणार. कारण का तर सगळ्या संघातील असणाऱ्या 10 खेळाडूंना किंवा 11 खेळाडू ज्यावेळेस बॅटिंग करायला जातात त्यावेळेस त्यांनी त्यांचं उत्तम प्रदर्शन खेळाचं करणं हे अत्यंत आवश्यक असतं. तेव्हाच कुठं संघ जिंकण्याची शक्यता असते. आणि हे करत असताना सगळ्या खेळाडूंनी पिचवर असताना, स्ट्राईकवर असताना आणि नॉन स्ट्राईकवर असणाऱ्या खेळाडूंनी, स्ट्राईकवर असणाऱ्यांना आणि स्ट्राईकवर असणाऱ्या खेळाडूंनी नॉन स्ट्राईकवर असणाऱ्या खेळाडूंना मदत करणं, फलंदाजाला मदत करणं हे आवश्यक असतं. आणि असं केलं तरच संघ हा सामना जिंकू शकतो, नाही तर तो समूह आपल्या उद्दिष्टांची पूर्ती करू शकत नाही. म्हणून कुठल्याही समूहाला
आपल्या उद्दिष्टांची पूर्ती करायची असेल तर समूहातील सदस्यांमध्ये कोऑपरेशन असणं, सहकार्याची भावना असणं, एकमेकांना मदत करण्याची इच्छा असणं आणि ती मदत तेवढ्याच तत्परतेनं करणं अत्यंत आवश्यक असतं. तरच तो समूह आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवू शकतो आणि आपल्या उद्दिष्टांची पूर्ती करू शकतो. म्हणून हे सुद्धा एक समूहाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे समूहाची रचना. पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य, प्रत्येक समूहाची एक विशिष्ट प्रकारची रचना असते. समूहाची जी रचना असते ती रचना किंवा प्रत्येक समूहाची एक विशिष्ट प्रकारची व्यवस्था असते. त्या रचनेशिवाय आणि त्या व्यवस्थेशिवाय ते समूह अस्तित्वात येऊ शकत नाही. जसं आपण पाहतो की एका समूहातील सगळे सदस्य हे जर सारख्याच दर्जाचे आणि सारख्याच भूमिका पार पाडणारे असतील तर त्या समूहामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता सर्वाधिक जास्त असते. एका विशिष्ट समूहाला जर आपली उद्दिष्ट पूर्ण करायची असतील तर त्या समूहातील सदस्यांची रचना किंवा त्या समूहातील सदस्यांच्या भूमिका आणि दर्जा यांचं वाटप त्यांच्या दर्जा आणि भूमिकानुसार होणं अत्यंत आवश्यक असतं. जर असं नाही झालं तर समूहाला आपल्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. छोटंसं उदाहरण आपण दुसरं पाहू की महाविद्यालय एक समूह आहे आणि या महाविद्यालयाची एक विशिष्ट प्रकारची रचना आहे. महाविद्यालय दुय्यम समूहाचं उदाहरण आहे आणि या दुय्यम समूहाच्या महाविद्यालयाच्या असणाऱ्या रचनेमध्ये जर आपण पाहिलं तर महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आहेत, प्राध्यापक आहेत, शिपाई आहेत, क्लर्क आहेत, प्राचार्य आहे, ग्रंथपाल आहे, त्यानंतर फिजिकल डायरेक्टर आहेत, खेळाचे शिक्षक आहेत. असं ही सर्व जी मंडळी आहे ह्या सर्व जे मंडळी आहेत ह्या सर्व मंडळींची दर्जा आणि भूमिका ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या. जो दर्जा शिपायाचा आहे तो दर्जा आपल्याला प्राचार्यांचा पाहायला मिळत नाही किंवा जो प्राचार्यांचा दर्जा आहे तो शिपायांचा पाहायला मिळत नाही. कल्पना करा थोड्या वेळासाठी की या लोकांच्या भूमिका आणि दर्जा यांचं जर वाटप व्यवस्थित झालं नसतं आणि सगळ्यांचा सारखाच दर्जा जर राहिला असता तर काय झालं असतं? शिपाई प्राचार्यांच्या खुर्चीवर जाऊन बसला असता आणि प्राचार्यांना म्हटलं असतं की तुम्ही माझं काम एखादी शिपावून घ्या. झालं असतं ना, असं होऊ शकतं जर दर्जा आणि भूमिकेमध्ये जर असमानता नसेल तर. किंवा एखाद्या वेळेस वाटलं असतं शिपायला की नाही मी रोज आता झाडून हे सगळं काय झाडझूड करून आणि महाविद्यालयाची स्वच्छता वगैरे करून मी कंटाळलेला आहे, आज मी क्लास घेतो आणि प्राध्यापकांना झाडझूड करायला लावतो. असा एखाद्या वेळेस एखादा शिपाई म्हणू शकतो का की नाही मी आज काम करण्याचा मला कंटाळा आला, प्राध्यापकांनी आमचं काम करू आणि प्राध्यापकांचं आम्ही काम करतो? नाही म्हणू शकत. का नाही म्हणू शकत? कारण का विशिष्ट समूहाची एक विशिष्ट प्रकारे रचना झालेली आहे. पद आणि पात्रतेनुसार, क्षमता आणि कुवतीनुसार, कौशल्य आणि गुणवत्तेनुसार, इलिजिबिलिटी आणि अर्हतेनुसार प्रत्येकाला त्याच्या दर्जा आणि भूमिकांचं वाटप इथे झालेलं आहे. म्हणूनच हा समूह आपलं अस्तित्व कायम टिकवून ठेवू शकत नाही. विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचा दर्जा सारखा आहे का? नाही. प्राचार्य आणि शिपाई यांचा दर्जा सारखा आहे का? नाही. ज्याप्रमाणे दर्जा सारखा नाहीये त्याचप्रमाणे त्यांच्या भूमिका सुद्धा सारख्या नाही. मग दर्जा आणि भूमिकेच्या आधारावर कुठल्याही समूहाच्या असणाऱ्या रचनेची मुहूर्तमेढ ही रोवल्या जात असते. समूहाच्या रचनेमध्ये दर्जा आणि भूमिकेची महत्वपूर्ण भूमिका असते. आता दर्जा आणि भूमिका कशाला म्हणायचं? तर व्यक्तीचं समाजातील असणारं जे स्थान असतं त्याला आपण साधारणपणे दर्जा असं म्हणतो. आता व्यक्तीच्या समाजातील असणारा स्थान जो दर्जा असतो हा दर्जा एका व्यक्तीचा एकच नसतो तर अनेक ठिकाणी अनेक व्यक्ती अनेक प्रकारचे दर्जे हे धारण करत असतात. जसे की कुटुंबामध्ये एक पुरुष हा पत्नीसाठी पती असतो, आई वडिलांसाठी मुलगा असतो, त्यांच्या अपत्यांसाठी तो त्यांचा पालक म्हणजे वडील असतो, भाऊ असेल तर त्या भावासाठी तो भाऊ असतो, बहिणीसाठी भाऊ असतो, इतर नातेवाईकांसाठी जे जे काही नातेदारी संबंधातील घटक असतील त्या सगळ्यांसाठी त्याचा दर्जा हा सारखा नसतो. म्हणजे त्याचा दर्जा एक व्यक्ती अनेक ठिकाणी किंवा अनेक व्यक्तींसोबत वेगवेगळ्या प्रकारचे दर्जे धारण करत असतो. जसे की एक व्यक्ती, जसं तुम्ही आहात, तुम्ही महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आहात, घरी आई वडिलांचा मुलगा किंवा मुलगी आहात, मित्रमैत्रिणींसोबत त्यांचे मित्र हे दर्जा तुमचा आहे. म्हणजे एक व्यक्ती अनेक प्रकारचे दर्जे धारण करतो. तसंच तुम्ही ज्या ज्या समूहाचे सदस्य असतात त्या समूहामध्ये तुमचा जो काही दर्जा असेल, जसे की उदाहरणार्थ महाविद्यालयाचं मी उदाहरण दिलं तर महाविद्यालयामध्ये तुमचा दर्जा विद्यार्थ्यांचा आहे, माझा दर्जा प्राध्यापकांचा आहे. तर हे जे दर्जे आहेत हेच दर्जे घेऊन आपण समाजामध्ये वावरतो का? नाहीये. महाविद्यालय या समूहाचे आपण सदस्य आहोत आणि इथे जेव्हापर्यंत असतो तेव्हापर्यंत साधारणपणे आपण महाविद्यालयात तुम्ही विद्यार्थी असता आणि आम्ही प्राध्यापक असतो. आणि मग आम्ही महाविद्यालयाच्या बाहेर गेल्यानंतर किंवा घरी कुटुंबामध्ये गेल्यानंतर कुटुंबामध्ये प्राध्यापक हा दर्जा महत्वाचा नसून माझा कुटुंबातील जो इतर नातेदारी संबंधित व्यक्तीशी जो दर्जा महत्वाचा आहे त्या दर्जानुरूप मी माझ्या तिच्या भूमिका पार पडत असतो.
म्हणजे एक व्यक्ती अनेक प्रकारचे दर्जे वेगवेगळ्या समूहांमध्ये धारण करत असतो. महाविद्यालयातील माझा असणारा प्राध्यापकांचा दर्जा हा घरी गेल्यानंतर कुटुंबामध्ये प्राध्यापकांचा दर्जा असतो असं नाही. मी जर असं म्हणायला लागलो की कुटुंबातील सगळेजण मी महाविद्यालयात प्राध्यापक वर्गातील 100 विद्यार्थी अत्यंत पिंटर ऑफ सायलेन्स मध्ये माझं व्याख्यान ऐकतात आणि मी घरी आल्यानंतर तुम्ही सुद्धा ऐका आणि मी शिक्षकांनी तुम्हाला शिकवतो, हे ऐकणं शक्य आहे किंवा असं होणं शक्य आहे का? नाही. ते काय म्हणतील घरचे की नाही, तुझं जे काय शिक्षण आहे, ज्ञान आहे ते बाहेर ठेव, घरी आल्यानंतर घरच्यांसारखा सामान्य व्यक्तीसारखा तुला. सांगण्याचं तात्पर्य की एक व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दर्जे धारण करत असतो आणि या दर्जानुरूप त्या व्यक्तींना भूमिका पार पाडाव्या लागतात. भूमिका काय असतात? तर भूमिका म्हणजे व्यक्तीला त्याच्या दर्जानुरूप मिळालेले जे काही अधिकार असतात त्या अधिकारांची अंमलबजावणी करणे किंवा कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडणे हे भूमिकेतून अधोरेखित होणारा अर्थ असतो. आणि भूमिका म्हणजे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडणे. तर हे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या किंवा असंही म्हटलं जातं की भूमिका काय आहे, तर दर्जाचा स्थानात्मक पैलू म्हणजे भूमिका आहे. तर दर्जाचा गतिशील पैलू म्हणजे सुद्धा भूमिका आहे अशी ही व्याख्या केली जाते. तर भूमिका म्हणजे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडणे. जो दर्जा व्यक्तीला प्राप्त झालेला असतो त्यानुरूप त्या व्यक्तीला त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. म्हणून दर्जा आणि भूमिका ह्या समूहातील सदस्यांसाठी महत्वाचे असतात. जसं की एक समूह म्हणून उदाहरण आपण राजकीय पक्षांचं घेतलं तर एका राजकीय पक्षातील सगळे जे सदस्य असतात त्या सगळ्यांच्या दर्जा आणि भूमिकेसारखे नसतात. एक त्या राजकीय पक्षांचा अध्यक्ष असतो, एक उपाध्यक्ष असतो, सरचिटणीस असतात, कोषाध्यक्ष असतात, त्यानंतर प्रदेश कार्यकारिणी असते, प्रदेश कार्यकारिणीचे अध्यक्ष असतात, उपाध्यक्ष असतात, सरचिटणीस असतात, त्यानंतर त्यांचे प्रवक्ते असतात. आणि ह्या सगळ्यांकडे जसे दर्जे आहेत त्यांचे त्या दर्जानुरूप त्यांच्या भूमिका ह्या निर्धारित केलेल्या असतात. आणि हे सगळे लोक त्या समूहातील आपल्या दर्जानुरूप व्यवस्थित भूमिका पार पाडल्या की त्या समूहाचं अस्तित्व कायम राहते. हीच बाब समूहातील सगळ्या सदस्यांसाठी किंवा सगळ्या समूहांसाठी लागू होते. जसे की प्राथमिक समूह जर आपण म्हटलं तर कुटुंबातील सगळ्या लोकांचा सारखा दर्जा असतो का? आपल्या कुटुंबामध्ये कुटुंबाचे कर्ते म्हणून आपले वडील जे असतात त्यांचा दर्जा हा सर्वोच्च असतो, कारण ते कर्ते असतात. तर त्यांना प्राप्त झालेला कुटुंबाचा कर्तेपणाचा दर्जा आणि त्यांच्या भूमिका त्यांच्या दर्जानुरूप त्यांच्या भूमिका असतात. आईच्या दर्जानुरूप आईची भूमिका असते, वडिलांच्या दर्जानुरूप वडिलांच्या दर्जा आणि भूमिका असतात. आणि कुटुंबातील इतर जे सर्व सदस्य आहेत त्यांचे सुद्धा दर्जा आणि भूमिका ह्या त्यांच्या दर्जानुसार आणि भूमिकेनुसार निर्धारित झालेले असतात. म्हणून प्रत्येक समूह हा समूहाची विशिष्ट रचना ही दर्जा आणि भूमिकेच्या आधारावर होत असते. आणि दर्जा आणि भूमिकेशिवाय जर समूहाची रचना होत असेल आणि त्या दर्जा आणि भूमिकेचं महत्व जर एखाद्या समूहामध्ये कायम म्हणजे ठीक नसेल तर तो समूह आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवू शकत नाही. म्हणून ते सुद्धा समूहाचं महत्वाचं वैशिष्ट्य असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर आहे समूहाची गतिशीलता. हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य समूहाची गतिशीलता. समाजामध्ये स्थित असणारा कोणताही समूह हा विशिष्ट कालखंडापर्यंत हा स्थितिशील राहू शकत नाही. म्हणून प्रत्येक समूह हा गतिशील असतो. काळ, वेळ, परिस्थिती नुरूप प्रत्येक समूहामध्ये बदल घडून येत असतो, परिवर्तन घडून येत असतं आणि म्हणून समूह हा गतिशील असतो. त्याचं कारण असं आहे की वेळ काळ परिस्थितीनुरूप समूहातील सदस्यांच्या दर्जा आणि भूमिकांमध्ये सुद्धा बदल होत असतो. जसं की आज तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये आई वडिलांसाठी मुलगी आहात तर तर ती मुलीची जी काही भूमिका आहे तुमची ती मुलीची भूमिका आई वडिलांसाठी जशी आज तुमची भूमिका कुटुंबामध्ये दर्जा आणि भूमिका आहे तीच भूमिका लग्न झाल्यानंतर राहणार नाही. तुम्ही एका पुरुषाची म्हणजे पत्नी म्हणून भूमिका पार पाडणारा, लग्नानंतर विशिष्ट कालखंडानंतर अपत्यप्राप्ती झाल्यानंतर आईची भूमिका पार पाडणारा. म्हणजे तुमच्या भूमिकांमध्ये काळ वेळ परिस्थितीनुरूप बदल हा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर ही जी गतिशीलता आहे भूमिकांच्या माध्यमातून होणाऱ्या बदलाची, ही गतिशीलता समूहाच्यासाठी अत्यंत आवश्यक असते. कारण का तर व्यक्ती जर गतिशील नसेल तर किंवा समूह जर गतिशील नसेल तर त्या समूहाला साचलेपणा येऊ शकतो आणि समूहाच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये आपण पाहतो की अनेक अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. कोणत्याही समूहाला आपली उद्दिष्ट प्राप्त करायची असेल, उद्दिष्टांची पूर्तता करायची असेल, आपल्या ध्येयापर्यंत समूहाला संचलित करायचं असेल किंवा घेऊन जायचं असेल तर त्या समूहाला किंवा त्या समूहातील असणाऱ्या सदस्यांना गतिशील असणं अत्यंत आवश्यक असतं, डायनामिक असणं अत्यंत आवश्यक असतं. गतिशीलतेविना समूह आपल्या उद्दिष्टांची पूर्तताही करू शकत नाही. म्हणून समूहाच्या संदर्भात जर आपण एक थोडासा विचार केला, जसं उदाहरण पाहिलं आपण की अनेकदा पाहता येतं की अनेक असे समूह समाजामध्ये कार्यरत आहेत की ज्या समूहांनी एका विशिष्ट कालखंडापासून आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवलं. जसं उदाहरण तुम्हाला काँग्रेस पक्षाचं दिलं की साधारणपणे 135 वर्षापासून त्या पक्षाने
आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवलं, जर तो पक्ष आणि त्या पक्षातील व्यक्ती जर स्थितप्रज्ञ राहिले असते, स्थितिशील राहिले असते, तर पक्षाचा विकास एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला नसता. म्हणून गतिशीलता, काळ, वेळ, परिस्थितीनुसार गतिशील असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपण पाहतो की अनेक राजकीय पक्षांमध्ये आज त्यांच्या भूमिकांमध्ये, त्यांच्या ध्येय धोरणांमध्ये बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून गतिशीलता हे समूहाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. जो समूह गतिशील नसेल, काळ, वेळ, परिस्थितीनुरूप, समूहाच्या मागण्यांनुरूप, समूहाच्या गरजांनुरूप जर ते समूह आणि त्या समूहातले सदस्य आपल्यामध्ये बदल करत नसतील किंवा गतिशीलता आणत नसतील, तर समूहाला आपल्या उद्दिष्टांची पूर्तता करणे हे शक्य होत नाही. म्हणून समूहामध्ये गतिशीलता ही अत्यंत महत्त्वपूर्ण असते. मग आता ही गतिशीलता घडून कशी येत असते? तर दर्जा आणि भूमिकांमध्ये बदल झाला की आपोआपच गतिशीलता ही अस्तित्वात येत असते. दर्जा आणि भूमिका ह्या जर सारख्या राहिल्या तर मात्र गतिशीलता अस्तित्वात येऊ शकत नाही. म्हणून दर्जा आणि भूमिकांमध्ये बदल होणं हे सामाजिक समूहाच्या अस्तित्वासाठी सुद्धा अत्यंत आवश्यक असतं. म्हणून आपण पाहतो की अनेकदा समूहातील जे सदस्य असतात त्यांच्या काळ, वेळ, परिस्थितीनुरूप दर्जा आणि भूमिका बदलत असतात. म्हणून ते सुद्धा एक समूहाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे सामूहिक गतिशीलता असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर महत्त्वाचं पुढचं वैशिष्ट्य आहे, दोनच वैशिष्ट्य राहिले, त्यातलं महत्त्वाचं एक वैशिष्ट्य आहे समूहाची सीमारेषा. प्रत्येक समूहाच्या विशिष्ट अशा प्रकारच्या सीमारेषा असतात, म्हणजे त्यांनी त्यांची बंधनं असतात किंवा मर्यादा असतात. पहिली मर्यादा समूहाची जी असते, ती सीमारेषा जी असते, ती म्हणजे समूहाच्या सदस्यांची संख्या ही जी असते ही निर्धारित असते. निर्धारित असली म्हणण्यापेक्षा समूहाच्या सदस्यत्वाच्या काही अटी असतात आणि जो सदस्य त्या अटी पूर्ण करत असतो तो त्या समूहाचा सदस्य मानला जातो. आणि जो ह्या समूहाचा सदस्य नसतो, ज्यांनी अटी पूर्ण केलेल्या नसतात, तो ह्या समूहाचं प्रतिनिधित्व करत नसतो. म्हणून समूहाच्या सदस्यांच्या संदर्भात आपण पाहतो की सीमारेषा काय असतात समूहाच्या. जो व्यक्ती ज्या समूहाचा सदस्य असतो त्या समूहाच्या प्रती त्या व्यक्तीच्या मनामध्ये अतिशय प्रेम असतो, जिव्हाळा असते आणि आत्मीयता असते आणि एकोप्याची भावना असते आणि आपुलकीची भावना असते. आणि त्या समूहाप्रती त्याच्या मनामध्ये, ज्याला आपण म्हणतो की अतिशय जिव्हाळा असतो, आणि ह्या जिव्हाळ्यापोटी तो व्यक्ती त्या समूहातील सर्व सदस्यांप्रती आत्मीयता, अन्योन्यता ही त्याची तिथं लागू झालेली असते. आणि म्हणून आपण पाहतो की जो व्यक्ती ज्या समूहाचा सदस्य असतो तो व्यक्ती त्या समूहातील सर्व सदस्यांना आपले मानत असतो. त्या समूहातील सदस्यांप्रती त्याच्या मनामध्ये आपुलकी असते, जिव्हाळा असते, आत्मीयता असते. जसं उदाहरण जर तुम्ही पाहिलं की एखादा आपला संघ आहे आणि आपल्याच विद्यापीठातील म्हणा किंवा आपल्याच गावातील दुसऱ्या महाविद्यालयाचा एक संघ आहे, आणि ह्या दोन संघांचे सामने तिथे राहिले आणि आपल्या महाविद्यालयातील काही विद्यार्थी त्या एका टीमचं, आपल्या टीमचं नेतृत्व करून त्यांच्या विरोधात जर खेळू लागले, तर आपण चेअरअप कोणासाठी करतो? आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी करतो. का बरं आपण त्यांच्यासाठी चेअरअप करत असतो? की ते आपला संघ आहे, आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे, आमच्या महाविद्यालयाचा तो संघ आहे आणि त्या संघाप्रती आपली आत्मीयता, जिव्हाळा आणि आपुलकी असते. आणि ही आत्मीयता, जिव्हाळा आणि आपुलकीची जी भावना असते ही का बरं निर्माण होत असते? तर आपण ज्या समूहाचे सदस्य असतो त्या आंतरसमूहाबद्दल आपल्या मनात अत्यंत पराकोटीची आत्मीयता आणि आपुलकी असते. जसं की आपण पाहतो भारत आणि पाकिस्तानचा जर मॅच झाला तर पाकिस्तान जिंकावे यासाठी आपण मॅच पाहत असतो का? नाही. तर प्रत्येक भारत खेळाडूंच्या मनामध्ये आणि भारतीयांच्या मनामध्ये ही अपेक्षा असते की भारतीय संघाने पाकिस्तानच्या विरोधात जिंकलंच पाहिजे. युद्धासारखी परिस्थिती तिथे निर्माण झाली असते आणि समग्र भारतभर आपण जेव्हा जेव्हा भारत पाकिस्तानचे सामने होत असतात त्यावेळेस आपण पाहतो, वातावरण पाहतो की समग्र भारतीयांच्या मनामध्ये ही जाज्वल्यता निर्माण झालेली असते आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ही पराकोटीची भावना असते की कुठल्याही अवस्थेमध्ये भारतीय संघाने हा सामना जिंकला पाहिजे, आणि ही आपुलकी आपल्या संघाप्रती त्या लोकांची असते. तर हे कशाचं द्योतक आहे? तर ते आंतरसमूहाप्रती असणाऱ्या आपल्या आत्मीयतेचं आणि आपुलकीचं द्योतक आहे. म्हणून ही समूहाची सीमारेषा आहे. जो आपल्या समूहाचा असतो त्याबद्दल त्या व्यक्तींच्या मनामध्ये पराकोटीची आत्मीयता आणि आपुलकी असते, आणि जो आपल्या समूहाचा नसतो त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या व्यक्तींच्या प्रती त्यांची भूमिका ही अशी असते की तो बहिर समूहाचा व्यक्ती आहे किंवा तो दुसऱ्या समूहाचा व्यक्ती आहे. म्हणून आपण पाहतो की ज्या समूहाचे आपण सदस्य असतो त्या समूहाप्रती आपली आत्मीयता आणि आपुलकी असल्या कारणाने ही एक सीमारेषाच आपण म्हणू शकतो की आपल्या समूहाप्रती आपल्या मर्यादा असतात, आपुलकीच्या, जिव्हाळ्याच्या, आत्मीयतेच्या, आणि त्या माध्यमातून तो समूह आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवू शकतो. म्हणून आंतरसमूह आणि बहिर्समूह हे सुद्धा समूहाच्या सीमारेषांच्या आधारावर निर्धारित झालेले घटक आहेत. जसं की आपण पाहतो की आपण भारताचे सदस्य आहोत, भारताचे नागरिक आहोत, तर सहजरित्या आपण पाकिस्तानमध्ये जाऊन वावरू शकतो का? नाही. कारण का आपण भारताचे नागरिक असल्या कारणाने भारत हा आपला आंतरसमूह झाला, तर पाकिस्तान हा आपल्यासाठी बहिर्समूह झाला. आपण ज्या समूहाचे सदस्य असतो तो समूह हा आपला आंतरसमूह असतो, आणि आपण ज्या समूहाचे सदस्य नसतो तो समूह आपल्यासाठी हा बहिर्समूह असतो. जसं की तुम्ही लोकमान्य महाविद्यालयाचे विद्यार्थी आहात तर लोकमान्य महाविद्यालय तुमच्यासाठी आंतरसमूह आहे, तर आनंद निकेतन महाविद्यालय तुमच्यासाठी बहिर्समूह आहे.
तर आंतरसमूहातील असणाऱ्या घटकांप्रती आपल्या मनात आपुलकी, जिव्हाळा आणि आत्मीयता असते, तर बहिर्समूहांप्रती असेलच असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून समूहाची सीमारेषा ही सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे समूहाचं, असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर महत्त्वाचं वैशिष्ट्य आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे प्रमाणकांचे प्रतिमान. प्रमाणकांचे प्रतिमान जे आहे, या प्रमाणकांच्या प्रतिमानांवरच तो समूह आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवू शकत असतो. आता प्रमाणकांचे प्रतिमान म्हणजे काय असते? दर्जा आणि ज्या भूमिका असतात, या दर्जा आणि भूमिकेनुसार समूहाचे नियम हे निर्धारित होत असतात. प्रत्येक व्यक्तीचा निश्चित दर्जा असतो, प्रत्येक व्यक्तीच्या भूमिका असतात आणि ह्या व्यक्तीच्या दर्जा आणि भूमिकेनुसार समूहातील सर्व सदस्यांसाठी आणि सर्व पदाधिकाऱ्यांसाठी, या समूहातील सर्व घटकांसाठी प्रमाणकांचे प्रतिमान म्हणजे समूहाच्या नियमनाविषयी, समूहाच्या संचलनाविषयीचे विशिष्ट प्रकारचे नियम हे तयार होत असतात आणि त्या आधारावरच तो समूह आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवू शकत असतो. म्हणून आपण पाहतो की कुठलाही समूह संचलित होण्यासाठी नियमांची आवश्यकता असते, प्रमाणकांची आवश्यकता असते. तर ही जी नियमन आणि ही प्रमाणके जे तयार होत असतात, तर दर्जा आणि भूमिकेच्या आधारावर, मूल्य आणि दर्जांच्या आधारावर, मूल्य आणि प्रमाणकांच्या आधारावर नियमने तयार होत असतात आणि ती नियमने प्रतिमान म्हणून, एक रोडमॅप म्हणून तो समूह हा स्वीकारत असतो आणि त्या स्वीकारलेल्या नियमांच्या आधारावर त्या समूहाचं संचालन, त्या समूहाचे मार्गक्रमण हे होताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आपण पाहतो की प्रमाणक किंवा नियमने जे असतात, त्या नियमनांच्या आधारावर समूहाचं संचलन होत असते. आता काही समूह हे अलिखित नियमनांच्या आधारावर आपलं संचलन करतात, जसं की कुटुंब कसं संचलित हो यासाठीचे कुठलेही नियम नाहीये, पण अलिखित स्वरूपाच्या नियमनांच्या आधारावर कुटुंबाचं संचलन होतं, म्हणून हे कुटुंब नावाची व्यवस्था संचालित होते. पण ज्यावेळेस आपण एखादा द्वितीयक समूह पाहत असतो, दुय्यम समूह पाहत असतो, या समूहातील असणारे सर्व प्रमाणकाचे प्रतिमान मात्र लिखित असतात आणि त्या आधारावरच तो समूह संचलन करतो. म्हणून प्रमाणकांचे प्रतिमान हे सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या समूहाचं आहे असं आपल्याला सांगता येतं. तर अशा प्रकारची ही सगळी समूहाची वैशिष्ट्ये आहे आणि या वैशिष्ट्यांचा सारांश जर आपण पाहिला तर अशा वैशिष्ट्यांविना कुठलाही समूह आपलं अस्तित्व कायम टिकवून ठेवू शकत नाही किंवा समूह अस्तित्वात येऊ शकत नाही असं आपल्याला म्हणता येतं. असंच आपण म्हणू शकतो आणि ही समूहाची वैशिष्ट्ये आहेत. इथे आता आज आपण थांबूया. कोणाला काही समजलं नसेल तर 1 मिनिटाचा वेळ आहे, विचारा, नाहीतर आपण थांबू. ठीक आहे, आज आपण इथे थांबू. उद्याला आपण पुढचा पाठ